तर कसं काय मंडळी, नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. जवळपास 1 वर्ष झाला असेल मी व्लॉग नाही टाकला. त्याच्या मागचं कारण खूप आहे, आपलं जरा करिअर, जॉब ह्या गोष्टींमध्ये गुंतून होतो आणि वेळ नव्हता भेटत. व्लॉगिंगमध्ये आवड नाही अशी गोष्ट नाही बरं का, व्लॉगिंग पहिल्यापासून आवडते मला, पण त्या गोष्टींमुळे जास्त वेळ नाही भेटला. आणि आज व्लॉग बनवायचा मुद्दा म्हणजे असा की माझे मित्र येतात ते, त्यांना बोलवले मी गावाकडे फिरायला. म्हणजे पुण्याचे मित्र, मी जेव्हा CS करत होतो ना तेव्हाचे मित्र आहेत ते. आणि आता त्यांना बोलवले मी, येतात ते अर्ध्या रस्त्यामध्ये येत असतील ते आता. तर आता गावात बसलो मी इथं येऊन व्हिडिओ बनवायला. तुम्ही गावाचं वातावरण बघू शकता कसं आहे कसं नाही. हे माऊलींचं मंदिर आहे आणि येतीलच आता थोड्या वेळात. त्यांचं व्हिडिओ घेऊ, त्यांचं रिॲक्शन घेऊ कसं आहे कसं नाही. आणि मग जाऊ कुठंतरी. आता प्लॅन करतो मी कुठं जायचं कुठं नाही. त्यांना फिरायला जरा नेतो, आपलं गाव दाखवतो. अरे वा 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 वा, गाडी दिसते ती अख्खी बाई. काय म्हणता स्वराज गे? काय चाललंय? निवांत. मस्त मस्त मस्त. लव हॅलो ऋषी, गेला का व्हिडिओ आडवा तेडवा गेला आता. काय म्हणतो? काय म्हणतो? निवांत आहे. कसं काय मग येणं झालं? म्हणलं चलाव जरा. किती वेळ लागले यायला? बसा. ए कसं काय गाव? पाणी बिनी काय बघा. अजून कमी झाले रे, अजून लय पाणी असते माहिती का. वातावरण कसं आहे बाकी? तुझं नाव काय रे? मेरा नाम प्रदीप है. अरे मराठीत बोल भावा, मराठी आहे इथं. काय रे ब्लॉगिंग बिगिंग करायला लागला काय? हे काय फोन बिन देऊ का फेकून? हे बघा, हे व्लॉगिंग करायला वाघ माझं बघून जवळपास आता सगळे मित्र इथं कॅमेरा उघडला, मोटिवेट व्हायला लागलं. मोटिवेट व्हायला लागले. त्यामुळे मोटिवेट व्हायला लागलं. अरे थँक्यू बरं का. म्हणजे नेक्स्ट लेवल ऋषी कायम तू मोटिवेट करीत राहिला कायम. थँक्यू ऋषी. काही नको ना बोलू आई. याला सांग असं नाही बोलायचं. कट करायला लागतं. हा, बीप बीप. कट करू ना. हम्म, कंटेंट जातो ना सगळा बाहेर. असा इकडे उन्हात या मै चमकशीन कसा लव जरा काळा दिसतोय. हा ना. हम्म, यांच्या पुढे कावा गोरा दिसायचो. हा मुंबईचा आहे आणि हा थायलंडचा आहे. तिकडे कपडे धुवायला कामाला होता हा तिथं. वॉशिंग सेंटर आहे का. बाकी मंदिर बघा, बाबा इथं झोपले ते. चला नदी. नदीत जायचं का? चला. नदीत अरे पाणी एवढं काही स्वच्छ नाहीये रे आज. आपण तरी पण असं काय लगे. तरी इथं बाबा एक पोहत ते बघू शकता तुम्ही. अंघोळ बिंघोळ चालली त्यांची आता. मग चला निघायचं का? चला. कसं वाटतंय? अरे निघावंच वाटते आता. चला, तुम्हाला जेवायचं वगैरे भूक आहे का सध्या? आता काय लगेच नाही. चल कुठतरी जाऊन येऊ. नाही आता पहिलं जेवण बनवायला सांगितलं होतं घरी, थोडं खाऊ नॉर्मल. हा मग जाऊयात बाहेर कुठेतरी आहे ना. बघा ऋषीचं गाव. स्वराज कस काय जेवण? भारी आहे ना. मला शेत दाखवायला आणलंय मस्त एकदा. आता कस काय वाटतंय तुम्हाला? खूप छान. तुमच्या इकडे आहे का अशी वावर? नाही नाही नाही, आमच्या इकडे असे नाहीत. आमचे असे काय आहे ना, हा, असे असे उभे आहेत. उभे आहेत का? झाड नाही नाही, असं झाडाच्या अशा लेन्सला आहे का सरळ असे? हा बरोबर. पाणी नाही म्हणले तुमच्या इकडे, दुष्काळ भाग. पाणी नाही, मेन म्हणजे पाणी नाही. जमिनी आहेत ना तुमच्याकडे जास्त? जमिनी भारी आहेत ऋषी. चांगले चांगले. मग बरं आता कुठं जायचं मग? आता आपल्याला चाललंय यांना हा, या डोंगरावर न्यायचं. शिवनेरी जाऊ, शिवनेरी. या डोंगरावर न्यायचं यांना चाललंय. पाणी ओरिजिनल पाणी ना, हिरोगार. काय पाणी ती. तर मित्रांनो, ही यांच्या गावाकडची भाषा आहे. हे मूळचे बीडचे आहेत, त्यामुळे जरा यांची भाषा अशी जरा वेगळी आहे. यांची बी वाला आहे, वाला आहे. तुम्हाला हे यांचा वाला आहे, duplicate यांचा वाला द्या. तुम्हाला काही समजत नसेल यांचं बोलणं, पण यांचं तसंच बोलणं आहे ते. आपल्या पुण्याकडच्या माणसाला समजलं त्यांना कसं नाही समजलं. काय बोलतात यार, मला पण नाही समजत कधी कधी. हे बघा तुम्हाला इथं दाखवतो चिमण्यांचे घरटे बघू शकता तुम्ही कसे आहेत. हे बघा. आणि मला दिसले काय माहिती घ्यायचं अजून खेकडा. हे बघा खेकडा. अरे तिथं बेडूक पण आहे. मी म्हणतोय तू म्हणतोय. दोन एका एक. ब्लॉक करता करता जायचं पण. नाही पोहता येते आपल्याला तसं म्हणा, काय एवढा विषय नाही. पावता येते म्हणतोय ऋषी. चला निघायचं का मग? चलो. आता जवळ आलंच आहे डोंगर म्हणा, इथंच आहे. बाद में हो जाती है बट ओ, 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 ओ.
रस्ता इथं आहे ना, पावसाच्या याच्या वातावरणामुळे ट्रॅक्टर वगैरे जाऊन इथं चिखल झालेला आहे. चला निघूयात आता. नवीन शिकाऊ आहे, त्याला काय एवढं जमत नाही बोलायला. एवढं काय विषय घेऊ नका. आणि आपले मेंबर बघा, सगळे मेंबर आणि आपली टीम आहे. याला बोललो तू ट्राय कर बोलायचं जरा ब्लॉगिंग, कारण सगळ्यांना आता ब्लॉगिंग करायला चालू करायचंय. आरुष बोलायचे कसे सगळे मित्र ब्लॉगिंग करायला याच्यामध्ये कसे. आता आमचे लव यमकर, स्वराज गिगे सगळे आता हळूहळू उतरणार आहे ब्लॉगिंग मध्ये. ऑल इंडिया महाराष्ट्र कुठं असो, तुम्हाला सांगतो फॉरेनर असले तर त्याला कमेंट करा, मेसेज करा. शिकना किती आणि पुढचे बघा. तर मित्रांनो आता आहे ना वरती इथं आलो होतो, विषय निघलाय आता गर्लफ्रेंडचा. मी मारतो नाही. काय लॉजिक आहे बघा ना यांच्या ह्याच्यात. डोंगरावरती आलो इथं आणि हवा चालू आहे फुल. अरे हे फ्रेशनर आहे. दाखव 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 ना. अरे नसतं डायरेक्ट वापर जोडी मधून आणतोय 100 रुपयाचं अनफ्रेशनर एअर फ्रेशनर म्हणते काय. अरे काय बोलतोस तू हा? चला चलो आगे, हम तुम्हारे साथ है. पाय पडीच्या ऋषा यार झाला का तू. फोटोशूट चालू आहे मित्रांनो इथं आता. इकडे ये बस. हे कुठं जायचं आता बोला चला. आपण काय करू ऋषी, हम्म. फर्स्ट आपण शिवनेरी जाऊ. आता दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे. काय इथून जवळ 40 किलोमीटर भीमाशंकर आहे आणि 30 किलोमीटरला शिवनेरी आहे. सरस तुला पण मी पण 2 ऑप्शन देतो. बघा आपण भीमाशंकर पण नाही बघितलं आणि शिवनेरी पण नाही बघितलं. बरं मग ऋषी आम्ही तुला विचारतो की शिवनेरीला सध्या मजा जास्त येईल का भीमाशंकरला येईल? नाही आता भीमाशंकरला थोडा प्रॉब्लेम चालू आहे दर्शनाचा, त्यापेक्षा मग शिवनेरीला जाऊ है ना. चालेल ना. चलो तर आलोय आता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी म्हणजेच शिवनेरी किल्ला. चला रे पटापट मावळ्यांनो. गाव आहे 19 किलोमीटर Vlogging. शिवलेमधून. आणि थांब, ऐकू त्याचं आपण काय म्हणतोय. किल्ल्यावर म्हणजे ह्याच्या आधी तो आला नाही, आमच्यामुळे तो आत्ता किल्ल्यावर आला. म्हणजे आमच्यामुळे एक चांगली गोष्ट झाली म्हणायचं. ते किल्ल्यावर आला, त्याला चांगल्या गोष्टी. तर 1-2 वर्षामध्ये ना डेव्हलपमेंट खूपच झालं इथं. जास्त इथं हा रस्ता वगैरे नव्हता. छान आहे यार. एवढं पण आम्ही नव्हतं वाटलं की यार एवढं नाही, चांगलं आहे, भारी. पण खूप पब्लिक आहे. भारी गड संवर्धन करतात ते लोक आणि चांगली गोष्ट ही. चलो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. म्हणजेच की शिवनेरी किल्ल्यावर प्रवेश भेटतोय का नाही काय माहिती. 5:30 वाजले. दमलेले दिसताय तुम्ही. हा नाही आम्ही नाही. आम्ही नाही दमत का. मग एक आवाज घोषणा झाली पाहिजे का नाही. झाली पाहिजे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय भवानी.
तर आताच गड उतरून आम्ही खाली आलोय आणि थोडा आरामाला बसलो. इथं आपण बघू शकता गँग्स ऑफ बीड, गँग्स ऑफ वसईपूर नाही, गँग्स ऑफ बीड. इज्जत काढतो काय? इज्जत नाही काढत आहे. कोण आहे सध्या? हा? इज्जतच आहे ना. सगळ्या महाराष्ट्रात दुकान घातलं. कोणी? तुकाराम मुंडे यांच्या साईडचा आहे यार, पण यांच्यामध्ये आहे ना एक पण गुण नाही तुकाराम मुंडेंचा. अरे आम्ही उद्याचे तुकाराम मुंडे. नाही 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 नाही, हे नाही का तुकाराम, त्यांचा स्टडी पण खूप आहे आणि तुम्ही तेवढं करू पण नाही शकत. कळालं का? तुम्ही फक्त इथं गड किल्ले फिरू शकता, बाकी नाही काय तुमच्याकडून जमायचं. म्हणजे तुमचे असं वाटलं की तुमचे ब्लॉग बघून यावं इथं. तो म्हणतो माझे ब्लॉग बघून यावं वाटलं मला भेटायला. तर मित्रांनो असा विषय झाला, गडावरून खाली आम्ही उतरलो आणि घराच्या दिशेने येताना जरा फोन स्विच ऑफ झाला आणि त्यात फोन स्टोरेज पण जरा फुल होतं. पण आता आम्ही जेवण वगैरे सगळं मस्त बसलोय गावामध्ये आणि आता हे बोलते ते जायचं यांना, म्हणलं आजच्या दिवस थांबा, पण काय आता यांना माहिती. काय रे ओके मध्ये प्रॉपर मध्ये झालंय सगळं. काय रे स्वराज? डबल परत निवांत येऊ कृषीकडे. हो काय म्हणणे एकदम बेस्ट गाव. हे बोलतात कशी माहितीये का, चांगलं झालं जेवण आणि क्वालिटी क्वांटिटी चांगली होती. टॉर्च काय लावून ठेवलाय हा? अरे आमच्या गावात लय लाईटी आहे, आता फक्त वायर कापून घेतली म्हणून तो जरा विषय झालाय. काय रे सुया? बरोबर आहे. हा? सावकाश जावा काय, लय काही नका करू. अरे याला म्हणलं थांबा भाई, एवढे विनवणी मी कोणाला करत नाही, पण आता शेवटी यांनी जायचंच ठरवलंय, मग काय आता करावं लागेल परत चालतंय मला. हा चालतंय, या सावकाश. चला तर मित्रांनो आपण भेटूयात एका नवीन ब्लॉग मध्ये. अरे सिटी या मग. शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो.